मी एक विनंती आणखीन एक करेन ती अर्थातच आमची सज्जनदादा नवाली यांना की आपण आपला शुभ सन्मान सुखण्यासाठी या दादा, ज्यांच्या वतीने एक सायकल देण्यात आली. दादा तुम्हाला विनंती आहे मॅच झाल्यानंतर ती नक्की येतील, कारण टीम सोबत राहणं फार गरजेचं असतं. कधी कधी त्यांचं मार्गदर्शन नेहमी चांगलं पाहायला मिळतं. सुजल इलेव्हन विंधणी या नावानं 40+ ओपनचा संघ देखील कळतो आणि नेहमी त्यांची चांगली उत्तम कामगिरी राहते आणि त्यांच्याच आज मालकीचा संघ 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला आपण मॅच जशी सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात प्रसादजी भोईर सरांचा. यस, थँक्यू विपुल. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. रात्रीचे 7 वाजून जवळजवळ 28 मिनिटं होत आहेत आणि आपण पाहतोय 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग अर्थात जासई, धुतूम, चिर्ले, वेशवी, दिघोडे व विंधणे ग्रामपंचायत या 18 गावांमध्ये समाविष्ट असणाऱ्या या 6 ग्रामपंचायतीची आपण ही प्रीमियर लीग एन्जॉय करताय. पहिलं महापर्व आहे. या पहिल्या महापर्वामध्ये सध्या आपण हा पहिलाच प्रयोग आहे आणि ज्या पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहताय खूप चांगली संकल्पना होती आणि ती सत्यामध्ये उतरवण्यासाठी मेहनत आयोजकांनी घेण्यापेक्षा मी म्हणेन खेळाडूंनी दिलेली साथ, त्यानंतर संघ मालकांनी दिलेला प्रतिसाद, त्यामुळेच आम्ही यशस्वी होतोय. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट होऊया. विनर वर्सेस विनर, प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकला आणि दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असणारे 2 संघ सेजल इलेव्हन विंधणे विपक्ष मुंगा अँड AK पॅकर्स धुतूम. पहिला चेंडू ओव्हर द विकेट वैभव पाटील. सुजल नवालेला पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावून दिलाय. चेंडू निघून चाललाय सरळ एका टप्प्यानं सीमा पार. या सत्राची सुरुवात चौकारानं. आणि वयाची 30 ते 40 वर्ष क्रिकेटसाठी दिली आणि त्यानंतर तोच वारसा सध्या मुलगा चालवतोय, जो सध्या मैदानामध्ये सुजल नवाले या नावानं खेळताना संघाचा संघनायक म्हणून ज्याला आपण पाहतात. विंधणे टेनिस क्रिकेटमध्ये आलेला आणखी एक दर्जेदार खेळाडू. सुरुवात ज्यानं चौकार बेस्ट वर्सेस बेस्ट एकाच ग्रामपंचायतीले दोन्ही खेळाडू आहेत. एकीकडे वैभव पाटील जो कंटवली करून बिलॉंग करतो, पण आज मैदानामध्ये AK पॅकर्स या नावानं सध्या तो नावासाठी लीड करतोय. यावेळचा चेंडू स्टेप आउट झालाय. लॉंग ऑनच्या वरतून भिरकावून दिलाय. सुजलच्या बॅट मधून आलेला हा गगनचुंबी फटका षटकार. त्यांना सुद्धा आपण विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. आज मैदानावरती ज्या पद्धतीनं सामने रंगले जातात ना, टॉप 5 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी 5वा संघ आम्ही शोधतोय आणि त्यासाठी ही लढत चालू आहे, ज्यामध्ये आपण स्वर्गीय विजयनारायण स्मृती वेशवी, AK पॅकर्स मुंगा पॅकर्स धुतूम, राधी एंटरप्राइजेस चिर्ले व सेजल इलेव्हन विंधणे या 4 संघातून एक संघ क्वालिफाय होणार आहे. जबरदस्त महामुकाबले सध्या मैदानामध्ये आपण अनुभवतात. यावेळचा चेंडू मिस मॅच होतोय बॅट्समन आणि त्यामुळे शरीराचा वेध घेतला जातो. लेग बायच्या स्वरूपात सिंगल. सन्माननीय दयानंदजी मडवी, गावठाण टेनिस क्रिकेटमधील आणखी एक तडाखेबाज फलंदाज, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल दयानंद मडवी व अक्षय मडवी यांच्या वतीने 4 तिरे आल्यात. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतो. 3333 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळाला. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र धावा फलकावती लागली जाते 11 धावा. विशाल पाटील कंटवली यांचं सुद्धा आगमन झालंय. कंटवली क्रिकेटमधील आणखी एक जबरदस्त खेळाडू आणि सध्याच्या घडीला ते उद्योग क्षेत्रामध्ये आहेत असे विशालजी यांचं आगमन. विशाल आपण यावं, आपलं स्वागत केलं जात आहे या मोठ्या फटक्यानं. बॅट्समनच्या बॅटमधून हा चेंडू लॉंग मोठा स्ट्रोक षटकार. षटकार आलाय. सुरुवात फार दमदार होताना आपल्याला सध्या सेजल इलेव्हन विंधणे संघाची पाहायला मिळते. वैभवचा पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला. यावेळेस कट केला चेंडू गली आणि बरोबर फ्लायसिपच्या मधून चेंडू चालला. डीप बॅकवर्डकडे एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटला आणि ती सुद्धा पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट.
चित्त्याची चपलाई कोल्ह्याची चतुरी पाहायला मिळते. अगदी नजरेसमोरील चेंडूवरती 2 धाबांची चोरी झाली आहे. 2 धाबा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धाबांच्या साह्यानं धावफलक पोचलं जात आहे. बिनबाद 19 धाबा. बिनबाद 19 होतात. त्यामध्ये सुजल सध्या 4 मध्ये 10 वर खेळतोय आणि स्वप्नील खार पाटील 2 मध्ये 8 ज्यानं बनवल्यात. असे हे 2 बॅट्समन सध्या मैदानामध्ये खेळताना पण पाहतात. एकाच ग्रामपंचायतीमध्ये हे दोन्ही खेळाडू आहेत. आय थिंक एक आहे टाकीगावचा आणि एक आहे विंधण्याचा. चांगली फलंदाजी सध्या मैदानामध्ये हाताळली जाते. या अगोदरचा सामना प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकला. आता राधे एंटरप्राइजेसच्या विरोधात खेळत असताना सेजल 11 विंधणे संघाने तो सामना धाबा डिफेंड करत असताना तो सामना जिंकला आणि स्वर्गीय विजयनारायण स्मृती वेशवी या संघाच्या विरोधात मुंगा अँड एके पॅकर्स धुतुम या संघानं धाबसंख्येचा यशस्वी पाठलाग करून तो सामना जिंकला. पहिलं षटक संपलं 19 झाल्यात आणि आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय परेश पाटील आलाय. द विकेट लेफ्ट आर्म द विकेट. पहिला चेंडू निर्धावला. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल प्रभावित केलं होतं गोलंदाज सुशांत भगत यानं 2 धाबांचं ते षटक. त्या अगोदर पहिल्याच दिवसामध्ये प्रणित कणेकर नावाच्या गोलंदाजानं दादरपाड्याच्या प्रभावित केलं होतं. यावेळचा चेंडू फटका जरूर चांगला आहे. बॉडी बॅलन्स करता आला नाही. चेंडू निघून गेला डीप मिड विकेटच्या वरतून. आलाय हा षटकार. सहा मिळाल्यात. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. धावफलकाती लागली जाते 25 धावा. 25 रन्स विदाउट लॉस. नाबाद 25. नाबाद शब्द आहे ना हा तुम्हाला ठळक अक्षरामध्ये लिहावा लागेल, ऐकावा लागेल. कारण मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये लीग स्टेजमध्ये सुरुवातीचे असणारे खेळाडू यांना हे फार महत्वाचे असतात. क्रिकेटमधील विलोभनीय दृश्य अफलातून स्ट्रोक. वाऱ्याच्या दिशेने कोणी जाईल परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जातो तो खरा. आणि आज मैदानामध्ये जिगरबाज फलंदाजी सुजल आणि स्वप्नील करत असताना एस फॅक्टर चाललाय मैदानात. एस फॉर सुजल, एस फॉर स्वप्नील, एस फॉर सुशांत. आलाय चौकार. 4 धावा. धावसंख्या कशा पद्धतीने 4 धाबा जमा केल्या. चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता. चेंडूला ज्यानं उडवून दिलं कव्हरच्या वरतून चेंडू खेळला. डीप कव्हरमध्ये गेला चेंडू. एका टप्प्यानं सीमा पार. 4 मिळाल्या आणि या चौकारानं धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. सुजल सध्या 7 मध्ये 20 वरती आहे. यावेळचा चेंडू त्याच फटक्याची कार्बन कॉपी करण्याची प्रयत्न जरूर होता परंतु चेंडू वेगळ्या पद्धतीने आला. यावेळचा चेंडू थोडासा पुढे टाकला आणि फास्ट चेंडू रिलीज केला. खांद्याचा पुरेपूर वापर करण्यात आला आणि त्यामुळेच की काय हा चेंडू निर्धाव आला. गोलंदाज परेश पाटील. प्रयत्न चांगले पाहायला मिळतात. रांजण पाण्याचा खेळाडू. यावेळेस स्टान्स बदलला. ऑफस्टम्पच्या बाहेर निघून बॅट्समन ऑन साईडला स्ट्रोक बनवण्याच्या नादामध्ये होते परंतु चेंडू खोलात असल्यामुळे हलक्या हातानं सन्मान देण्यापलीकडे त्याच्याकडे पर्याय उरला नाही. परिणामता चेंडू शॉर्ट कव्हरकडे आला. तोपर्यंत पूर्ण केली सिंगल आणि या सिंगलनं 3रं दशक धावफलकाती लागलं जात आहे. धावसंख्या होतात सेजल 11 विंधणे संघाच्या बिनबाद 30 धावा. यावेळचा चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपण पाहताय. सिंगल डबलला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं जात आहे. 2 पूर्ण केल्या गेल्यात. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे आलेला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 32 वर. 32 रन्स. 32 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मध्ये आपण ड्रिंक ब्रेक घेत आहोत त्यामुळे 3ऱ्या षटकामध्ये ड्रिंक ब्रेक नसेल. चला मैदानामध्ये लगेचच आपण ड्रिंक ट्रॉली घेऊन जाणार आहोत. आपण पाहताय 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग 18 गावांचा समाविष्ट आहे. 18 गावांमध्ये 350हून अधिक खेळाडू 350 पावणे 400हून अधिक खेळाडूने सहभाग घेतला होता आणि त्यानंतर आयोजित केली स्पर्धा आपण सध्या पाहता. आणि या स्पर्धेचं अनाऊन्समेंट झाल्यानंतर खूप चर्चा रंगली होती परंतु थोडीशी मी म्हणेन मध्ये आलेली अडचण ती अशी की या स्पर्धेची असणार ही तारीख. कारण या दिवसामध्ये अनेक ठिकाणी गावोगाव यात्रा पालख्या असतात. गावाचे
यात्रोत्सव असतात, गावच्या ग्रामदेवतेला तो मान देण्याचा सोहळा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये लोक बऱ्याच वेळा आपल्या गावच्या यात्रेमध्ये व्यस्त असल्यामुळे बऱ्याचशा क्रिकेट रसिकांनी प्रत्यक्ष या स्पर्धेसाठी येऊ शकले नाही. अन्यथा प्राथमिक अंदाज तुम्ही केलात ना तर या कन्सेप्टला सर्वांनीच एक्सेप्ट केलं आहे. फार चांगली संकल्पना आणि ती संकल्पना आज शेवटच्या टप्प्यामध्ये आजचा दिवस म्हणजे असा असणार आहे विपुलजी. बांधकाम पूर्ण झाल्याचा आनंद कळस दिसल्याचा आनंद जरूर तुम्हाला दिसेल एखाद्या मंदिराचा, परंतु बांधकाम पूर्ण झाल्याचं दुःख सुद्धा तेवढंच असेल. कारण या स्पर्धेला पुन्हा तुम्हाला पाहण्यासाठी पूर्ण वर्ष उलटावं लागणार, वाट पाहावी लागणार आहे, अशी ही स्पर्धा आहे. यावेळचा चेंडू फ्लाय करून अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. किंचितसा आवाज बॅटला ब्रश झाल्याचा झाला, परंतु इथे मात्र खेळाडू सुरक्षित आहे. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव आलाय. पहिलं षटक ज्यांना टाकलं होतं तो वैभव आलाय. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 16चा आहे. आता मैदानामध्ये पहिला षटक या षटकात पहिला चेंडू ज्यानं सिंगल दिली आहे वैभव पाटील 1.1 मध्ये, ज्यानं 19 आतापर्यंत 20 धावा आतापर्यंत ज्यानं 7 चेंडू मध्ये दिल्यात. यावेळचा फटका चांगला आहे, गॅप मध्ये टाकला आणि चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा ओलांडतोय. चेंडू गुण चालय सीमा पार, आलाय चौकार. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या होती 37 धावा. 37 होत आहेत. वैभव पाटील नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू डीप मध्ये चालला, प्रोटेक्शन आहे तिथे, मात्र अडवला चेंडू. झाली झेल. सेजल 11 विंधणे संघाला बसलाय धक्का क्रमांक 1. खेळाडू क्रमांक 1 स्वप्नील खार पाटील झालाय झेल बाद. पहिला तर संगीत क्षेत्रातील थोडासा काळा दिवस म्हणावा लागेल, कारण आजच्या दिवशी ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या आयुष्याची 94 वर्ष वेचली अशा आशाताई भोसले यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आज या स्पर्धेच्या औचित्यानं ज्यानं 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली या ठिकाणी जन्म घेतला आणि आज बरोबर 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92व्या वर्षी ज्यांनी मुंबईमध्ये शेवटचा श्वास घेतला. असं म्हणतात ना, माणूस जन्माला येऊन जाईपर्यंत मधला जो अंतर असतो तो खऱ्या अर्थात त्याचं अस्तित्व, म्हणून सातत्याने म्हटलं जातं जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत आपल्या अस्तित्वाचा सोहळा तुम्ही दररोज साजरा करा. आपल्या नसण्याने हे जग थांबणार नाही आहे, परंतु जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत आयुष्याचा मनमुराद आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि चांगलं आयुष्य जगा. यावेळचा चेंडू फसवलाय, जरूर फसवलाय. चेंडू शरीरापासून दूर ठेवला आणि मात्र यस चॅलेंजला अपील केलं गेलंय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. व्हाईट साडी. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला आणि या व्हाईट बॉलच्या साह्यानं एक अतिरिक्त धाव बऱ्याच अवधीनंतर
संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 1 बाद 37 ही आकड्यावरती 38 झाल्यात. आमच्या थोडेसे लेट अपडेट होत आहे, हरकत नाही. आज करे सो कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, पण आत्ताचा चेंडू जर आपण पाहिला तर हा निर्धाव आला. थोडंसं संशयित नजरेनं पाहिलं होतं जरूर इथे, मात्र फलंदाजानं, परंतु चेंडू चांगला आहे. 38 यावेळचा चेंडू सातत्याने शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, वेगानं रिलीज केलाय, पण पुन्हा एकदा चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड डिसिजन आहे, फेअर डिलिव्हरी, पण थर्ड अंपायर रेफर केला पुन्हा एकदा. मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. तिसरे पंच पुन्हा एकदा येताना दिसत आहेत. एक्झॅक्ट काय घडलंय, चेंडू कुठून डिलिव्हर झाला आणि कुठे गेलाय ही मात्र पडताना एकदा कंट्रोल रूम मध्ये केली जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट टीम आणि त्यांचे सर्व टेक्निशियन सध्या मात्र काम करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला आहे, आपण रिव्ह्यू गमावला याची नोंद घ्यायची आहे. यावेळचा चेंडू आपण पाऊल डिपेकवडकडे गेला आणि मात्र चौकार आलाय. 4 मिळाल्यात आणि या चौकारांना धावसंख्या पुन्हा एकदा फुलली आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 42 वर. 42 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ जवळजवळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 1 बाद 42 धावा. महत्वाची अनाउन्समेंट असेल पुढील सामन्यासाठी. स्वर्गीय नारायण स्मृती वेशवी, विपक्ष राधे एंटरप्राइजेस चिरले, दोन्ही संघांच्या संघटकांना हा महत्वाचा पुकार. आपण नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण अनुभवताय. 18 गावांना एकत्र करून आयोजित केली स्पर्धा. हा महापर्व पहिला आहे आणि या पहिल्याच महापर्वामध्ये आज आपण पाहू शकाल हा 5वा दिवस. चला, ऑलरेडी मगाशी ड्रिंक ब्रेक झाला होता. एका इनिंग मध्ये 2-3 वेळा ड्रिंक ब्रेक नाही होणार. 2 षटकांच्या अगोदर ड्रिंक ब्रेक झाला होता. चला, हा एखादा इंज्युर्ड झाला तर आम्ही नक्की मैदानामध्ये सामना थांबू शकतो, परंतु सातत्याने थांबणे सामणार नाही. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, थांबला तो संपला. वेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचं महत्व आहे. सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि तुमच्या समोर न्याहारी करत असताना तुमच्या पुढ्यात जेव्हा एक वर्तमानपत्र येतो त्याची सकाळी किंमत 10 रुपये एका नगाची असते. अगदी दिवस सरला ना की तोच वर्तमानपत्र 10 रुपये रद्दी किलोने विकला जातो. ही आहे वेळेची किंमत. वेळ फार महत्वाची आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. आणि पुन्हा एकदा आमच्या समालोचन क्षेत्रातील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, नावानं राजा भगत आहेत आणि शिवसंकल्प असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत, तथा काँग्रेस आय कमिटीचे उरण तालुका इंटकचे ते अध्यक्ष आहेत. अशा अनेक मी म्हणेन गुणांनी गुणसंपन्न असणारे आमचे राजेंद्रजी भगत चिरनेर यांचं आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूया आपण सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती यावं, स्थानापन्न व्हावं. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहे 42 धावा. बाद होणारा फलंदाज स्वप्नील खारपाटील. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे आणि हवेमध्येच ठेवलाय. वरच्या वर चेंडू मात्र जेलला गेलाय. संघाचा सरसेनापती जो मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना खेळाडू क्रमांक 2 सुजल नवाले झालाय जेल बाद. हिल हिल बोरी हिला तुझे कप. प्रॉपर जपलीत ना तर तुम्हाला समाजामध्ये ओळख मिळते. त्यापैकीच एक हा पोसरीचा जबरदस्त कॅमेरामॅन अमोल पाटील. 24 लाईव्ह इव्हेंटची खरं तर हीच तर खासियत आहे, क्वालिटी. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 खेळाडूचं नाव आहे 4थ्या क्रमांकावरती आलाय श्रवण गावण.
श्रवण आलाय. श्रवण गावंड आलाय. गोलंदाज हर्षल गोंधळी आहे. जांभूलपडा गावचा खेळाडू सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकाल फलंदाजांची फिरकी घेतोय. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू लेग बायच्या स्वरूपात मिळालेली सिंगल. म्हणजे आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू डिलिव्हर केलेत. एक ही चेंडू मात्र धाव देऊन गेला नाही, मी म्हणेन बॅटच्या स्वरूपात. हर्षल गोंधळी जांभूलपडा 11. जांभूलपडा गावाचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे. जांभूलपडा गाव विस्ताराने मी म्हणेन छोटा आहे, परंतु त्या गावाची एक वेगळी एकी राहिली आहे. आतापर्यंत नेहमी फक्त एक गाव एक टीम एक ड्रीम ते नेहमी खेळलेत आणि त्याच्यातून सुद्धा त्यांनी खूप चांगले चांगले खेळाडू आज उरण टेनिस क्रिकेटला सुद्धा दिलेत. त्यापैकीच हा एक खेळाडू ज्याचं नाव आहे हर्षल गोंधळी मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा फसवलाय. चेंडू चांगला आला. हर्षलचा हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. खरं तर जांभूलपडा क्रिकेटमधील आणखी 2 खेळाडूंबद्दल मी नेहमी म्हणेन नक्कीच या स्पर्धेच्या औचित्याने म्हणेन ज्यांना खऱ्या अर्थाने स्पर्धा खेळतात, ज्यांना पितृशोक झालाय, त्यामुळे कदाचित ते 2 खेळाडू ही स्पर्धा खेळू शकले नाही. दोन्ही खेळाडू निवडले होते, परंतु त्यांना पितृशोक झाल्यामुळे ते खेळू शकले नाही. त्यांच्या दुःखामध्ये पुन्हा एकदा आमची नियोजन समिती सहभागी होते आणि विधाता आपल्याला ते दुःख सावरण्याची बळ देवो अशी आम्ही विश्वविजेने प्रार्थना करू. मैदानामध्ये आपण जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल आला षटकातील पुढचा चेंडू रिलीज करण्यासाठी. खोलात टाकला, चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट सिलमिड आपला उडालेला झेल टिपला गेलाय आणि आता मात्र सेजल 11 विंधणे संघाला बसलाय. धक्का क्रमांक 3 खेळाडू स्वप्नील म्हस्कर झालाय झेलबाद. बाद होणारा फलंदाज स्वप्नील मैदानातून स्वप्नील मस्कर, सुजल नवाले, स्वप्नील खार पाटील हे बाद होणारे फलंदाज आतापर्यंत सेजल 11 विंधणे संघाचे. जर आपण पाहिले तर 3 बाद 44 3.4 षटकांचा खेळ संपला, ज्यामध्ये सध्याच्या घडीला गोलंदाज हर्षल गोंधळी हे आपलं वैयक्तिक पहिलं षटक फेकतोय. वैभव पाटीलनं पहिल्या षटकामध्ये 19 दिल्या. परेश पाटील आला ज्यानं 13 वरती षटक आपलं संपवलं. वैभव पुन्हा 3ऱ्या क्रमांकावरती आला आणि ज्यानं 10 मध्ये षटक संपवत असताना आपण ज्याला पाहिला एक सफलता प्राप्त करताना हे 4थं षटक आहे. 3रा गोलंदाज हर्षल गोंधळी ज्यानं आतापर्यंत धावा खर्च केला ते म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे आणि आता मात्र मैदानाच्या बाहेरील मैदानाचा अंतर कापून चेंडू मैदानाच्या बाहेर मात्र जाऊन पडतोय. पहिला आलाय मात्र बॅट्समनच्या बॅटमधून हा षटकार. बॅट बोलू लागली. षटकार आलाय. 6 जण अकाउंट ओपन केलं. नाव आहे श्रवण गावंड. प्रियांशू आहे. प्रियांशूने षटकार लगावलाय. आलाय 5व्या वरती, परंतु 6 अकाउंट ओपन केलंय. यावेळचा चेंडू फटका पाहिला तर आपण निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतो. एका टप्प्याने चेंडू अडला जातो, तोपर्यंत 1 पूर्ण दुसरीसाठी पलटला आणि तिचा सुद्धा यशस्वीरित्या पाठलाग. 2 मिळाल्यात आणि या 2च्या साह्याने धावफलक पोहोचलं जात आहे. 51 या 2 धावा 52 झाल्यात. पाहतो कोणाचं किती लक्ष आहे. सर्वजण शुद्धीत आहेत. 52 होत आहेत. चांगली सध्याच्या घडीला फलंदाजी आता मात्र केली जाते. एकीकडे फलंदाज बाद झाले जरूर, परंतु धावसंख्या सुद्धा जमताना दिसते. षटक संपला. 4थं 4 षटकांचा खेळ संपला. 52 धावा. 3 वर 3 बाद 52 अशी आपण धावसंख्या पाहतोय. सेजल 11 विंधने विपक्ष के मुंगाय आणि एके पॅकर्स दुतुम या 2 संघांमध्ये सलग 1-1 विजय प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये हा सामना चालू आहे. शेवटचं षटक. चला पुन्हा एकदा अनाउन्समेंट आम्ही करतोय. स्वर्गीय विजय नारायण स्मृती वेशवी विपक्ष राधे एंटरप्राइजेस चिरले. दोन्ही संघांच्या संगणकांना फार महत्वाची सूचना आपण टॉस करण्यासाठी हे षटक संपण्या अगोदर इथे येऊन उपस्थित राहा अशी आपणास सूचना केली जाते. विनंती वजा सूचना असेल. आजचा फायनलचा दिवस आहे. फायनलची दिवस रात्रकालीन ही आपण मॅच
ही लीग आपण अनुभवणार आहात, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष काटेकोर द्यावं लागणार आहे. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर रिलीज करण्याचा प्रयत्न झाला. पहिला चेंडू निर्धाव येथे गोलंदाज झालाय प्रणित मोकल. विंधणे नवापाडाचा हा खेळाडू प्रणित मोकल जो मैदानामध्ये खेळण्यासाठी आला. 18 गाव एकत्र करत असणारी ही 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण पाहता. अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यापैकी काही खेळाडू आता मात्र चमकताना दिसत आहेत. यावेळचा चेंडू सरळ केला. सुट्टी बॉलर चेंडू गवताला झिंझिने आणणारा फटका म्हणावा लागेल जो लॉंग ऑन कडे चालला. एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटलाय आणि तिचा सुद्धा यशस्वी पाठलाग पूर्ण. 2 मिळाल्या, धावसंख्या 2 ने वाढली जाते. धावसंख्या होती 54 धावा, 54 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 54 होत आहेत. 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. चला शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. पुढील नाणेफेकीसाठी जर हे दोन्ही संघांचे संघटक उपस्थित राहिले नाही तर पुढील सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. यावेळचा चेंडू सरळ खेळलाय, चेंडू फरार होतोय, फ्लाय झालाय, चेंडू निघून गेलाय षटकारासाठी. बॅट्समन श्रवणच्या बॅटमधून हा षटकार. सूचना आहे पुन्हा एकदा स्वर्गीय विजय नारायण स्मृती वेशवी त्यांच्या विरोधात राधे एंटरप्राइजेस चिरले. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज त्रिफळाचीत झाला. आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाजाने कशा पद्धतीनं फलंदाजांचा त्रिफळा उडवला. क्या बात आहे. समोर चेंडू टाकला. बॅट्समन बॅकफुटला जाऊन फाईन खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर जास्त बाउन्स झाला नाही, बरोबर यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाज श्रवणला षटकार मारल्यानंतर मैदानाच्या बाहेर रस्ता दाखवला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय ऋतुज गरज. 4.4 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ गुणलेखकाच्या अहवालानुसार बाकी आहे. उर्वरित 2 चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये 6व्या क्रमांकावरती आलाय. त्याचं नाव आहे ऋतुज घरत. ऋतुज घरत चिरले. चिरले गावचा ऋतुज सध्या आज 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या या पहिल्या महापर्वामध्ये सेजल 11 विंधणे या संघाच्या वतीनं 6व्या क्रमांकासाठी दुसऱ्या सामन्याच्या विजयात खेळण्यासाठी शोधात आला खेळण्यासाठी. यावेळचा फटका हवेमध्ये गेलाय, उंच गेलाय आणि इतका मात्र वरतीच त्याला ठेवलाय. शॉर्ट स्क्वेअरकडे उडालेला झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा ऋतुजला सुद्धा आल्या पावली माघारी जावं लागतंय. खेळाडू क्रमांक 5वा खेळाडू झालाय सेजल 11 विंधणे संघाचा झेलबा. दोन्ही संघांचे संगणक वेळेवरती उपस्थित राहिले. तर स्पेशली मी थँक्स म्हणेन ठाकूर स्पोर्ट्सला, ज्याचे ओनर आहेत अभिजित ठाकूर, ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सुद्धा केलं. आणि आपण टॉस बॉक्समध्ये स्पेशल पार्टनर म्हणून ठाकूर स्पोर्ट्स हा लोगो सुद्धा आपण पाहू शकाल. खूप वर्कआउट केलं त्यांनी लोगोसाठी, त्यानंतर टी शर्टसाठी बऱ्याचशा गोष्टीचे बऱ्याचशा काही कन्सेप्ट त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. खूप काही त्यांच्याकडून त्यांचा अनुभव त्यांनी आमच्यापर्यंत शेअर केला. असे स्पेशली थँक्स टू या स्पर्धेचे स्पेशल पार्टनर ठाकूर स्पोर्ट्स आणि त्याचे ओनर आहेत अभिजित ठाकूर. ऑन हॅट्रिक हा बॉल होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू खेळला, चेंडू निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा फटका, हा या सत्राची शेवट करणारा फटका, या सत्राची शेवट गोड करणारा फटका. फलंदाज केतन नावळेच्या बॅटमधून आलाय चौकार. सत्र संपले गेले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल सेजल 11 विंधणे या संघाची धावसंख्या धावा फलकाती लागली जाते 5 बाद 64 धावा. 5 बाद 64 होत आहेत. आणि आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. मी विनंती करेन राजेंद्रजी भगत सरांना, शिवसंकल्प असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा उरण काँग्रेस कमिटीचे इंटकचे उरण तालुका अध्यक्ष राजेंद्रजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करत आहोत. राधे एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकी जिंकले.
त्यांचा निर्णय काय आहे हे आम्ही बॅट फर्स्ट, काय बात आहे, बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. अगोदरच्या सामन्यामध्ये झालेल्या छोट्या छोट्या चुकांची दुरुस्ती करत आता दोन्ही संघाचे संघनायक आणि त्यांचे सर्व खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतील. ऑनस्क्रीन सध्या आपण पाहू शकाल पहिलं षटक संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ संपला. 5-64 झाल्यात. सेजल 11 विंधने विपक्ष मुंगा नेके पॅकर्स अशी मॅच. आणि पुन्हा एकदा आमच्या नियोजन समितीतील एक सदस्य रिद्धेश दत्तात्रय पाटील ज्यांना सुद्धा आपण यानंतरचा सामना खेळताना पाहणार आहात. ज्यांना स्पेशल प्राइज सुद्धा कल्पेश पाटील, सय्यद पाटील आणि रायडू म्हात्रे यांच्या वतीने दिलं जाणार आहे. प्रत्येक जेलसाठी 200 रुपयाचं बक्षीस कल्पेश पाटील, रायडू म्हात्रे आणि कल्पेश पाटील व सय्यद पाटील यांच्या वतीने दिलं जाणार आहे रिद्धेशसाठी. विशेष आम्ही सन्मान करत आहोत राजेंद्रजी भगत यांचा. आम्ही स्पर्धेचे प्रणेते विपुलजी पाटील, उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान यशस्वी उपाध्यक्ष तथा या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं जे जनक आहेत असं आपण म्हणूया. खूप मेहनत विपुल पाटील यांची स्पेशली राहिली आहे, तर त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. आमचे सहकारी बंधू, एक उत्तम व्यक्तिमत्व तथा शिवसंकल्प संकल्प समालोचक असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष राजेंद्रजी भगत थोडेसे इंजुर्ड आहेत. या वर्षीची ही सीझन त्यांची खूप बिकट गेली, कारण चिरनेरच्या मैदानावरती खेळत असताना त्यांचा छोटासा झालेला तो अपघात. कारण ते सुद्धा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत चिरनेर टेनिस क्रिकेटमधील, परंतु लॉंग ऑनला जो मात्र चेंडू अडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि तिथे थोडेसे त्यांची बॉडी बॅलन्स झाली आणि त्यामुळे त्यांना जी दुखापत झाली पूर्ण सीझन त्यांची मात्र घरामध्ये बसून गेले. समाजामध्ये फिरणारा एखादा माणूस जेव्हा त्याला घरामध्ये बसावं लागतं ना काही अडचणीमुळे, तेव्हा अक्षरशः त्याला श्वास कुठेतरी कोंडल्यासारखं होत असतं. आणि आम्ही राजेंद्रजी तुमच्या भावना समजू शकतो, परंतु स्पेशली थँक्स म्हणेन मी तुम्हाला, कारण अशा प्रकारे तुम्ही दुखापतग्रस्त असताना सुद्धा या स्पर्धेसाठी आलात. फार महत्वाची मॅच असेल दोन्ही संघांसाठी. हा दुसरा विजय फार महत्वाचा असेल. पहिला सामना दोन्ही संघाने जिंकला, त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल ना त्या संघाला एक सामना कदाचित कमी खेळावा लागणार आहे, कारण फक्त नंतर एकच त्या संघाला विजेत्या संघाला एकच मॅच तुम्हाला खेळायची असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये ते प्रयत्न फार महत्त्वाचे असतील. क्रिकेटमध्ये सर्व होत असतं, एखादी चुकी झाली तर तुम्हाला ती मॅच गमावावी लागते, ही परिस्थिती होत असते. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल एका नातवाला आपले आजोबा समजवत असताना पाहायला मिळतात गावठाण टेनिस क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं. आमचे मडवी काका आले, त्यांना विनंती आपण मंचावरती स्थान. पण सोपं काम नाही मित्र, या वयामध्ये एखाद्या माणसाला चालता येत नाही, घर सोडता येत नाही, परंतु हे व्यक्तिमत्व असं आहे जे एवढ्या भागामध्ये कुठेही स्पर्धा असू दे. जनार्दन दामू मडवी ज्यांचं नाव आहे, खरं तर त्यांच्या भावाचा स्टँड सुद्धा तुम्ही पाहू शकाल, जो शांताराम शेठ दामू मडवी या नावाने स्टँड आहे. आणि जनार्दनजी मडवी यांचं एक वैशिष्ट्य नेहमी राहिलं आहे, या परिसरामध्ये रात्रंदिवस कुठेही स्पर्धा असू दे तर त्या स्पर्धेला ते नेहमी स्पर्धा पाहण्यासाठी जात असतात. सोपं नसतं हे. स्पेशल ऑफर आहे आमचे गुणलेखक सात्विक प्रणय म्हात्रे, हे गोंडस बाळ या स्पर्धेला शुभेच्छा देते आणि आपले वडील सध्याच्या घडीला स्पेशली कॉन्ट्रीब्युशन त्यांचं या स्पर्धेसाठी राहिलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नाईट मॅच सुद्धा सात्विक पाहत असतो. असा सात्विक प्रणय कडू 1 वाजेपर्यंत म्हात्रे मोरावे. वय वर्ष फक्त 1, परंतु क्रिकेटची आत्तापासून असणारी प्रचंड आवड आपल्याला पाहायला मिळते सात्विकला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. चला आपण दुसऱ्या सत्राकडे जाऊया. सुरुवातीची जोडी आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये आलेत. खेळाडूचं नाव आहे वैभव पाटील आणि प्रतीक पाटील. स्ट्रायकर बॅट्समन आहे प्रतीक. विश्वी टेनिस क्रिकेटमधील एक चांगला फलंदाज प्रतीक, ज्याला या सामन्यामध्ये ओपनिंग करण्याची संधी मिळाली आहे. अक्रुल पाटील.
जो काही निर्णय तो पटकन घ्या आपण. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला प्रीमियर लीग मध्ये स्पेशली कॉम्पिटिशन राहिलंय. कुणाल कम्प्युटर्स ऍडमिशन ओपन आहेत सध्याच्या घडीला. लिटल फ्लॉवर प्री स्कूल प्री प्रायमरी स्कूल या परिसरातील एक इंग्रजी माध्यम सध्याच्या घडीला कालाच्या नुसार चालायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. तसे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस दर्याचा राजा कोळी राजा दिलदार माणूस ऋतिक शेठ कोळी यांचा आज वाढदिवस आणि त्यांना बॅनरवर शुभेच्छा दिल्या जातात. स्पेशली शुभेच्छा दिल्या जात आहेत या स्पर्धेच्या औचित्यानं. चला मॅच चालू करायचे लगेचच. भले बुरे ते घडून गेले जरा विसावू सारे क्षणभर. एके अँड मुंगा पॅकर्स धुतूम त्यांच्या विरोधात सेजल 11 विंधणे प्रत्येकी एक एक सामना जिंकला. दुसऱ्या डाबाला सुरुवात होतीये. करंट रन रेट आहे 13चा आणि सामन्याला सुरुवात पहिला गोलंदाज अक्रूल आलाय. रात्रीचे बरोबर 8:05 झाले 4 मिनिटं झालीत. गेम इज ऑन. पहिला चेंडू रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा केलेला हा प्रयत्न इथे मात्र फसलाय. चेंडू आलाय पहिलाच निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव गोलंदाजाच्या नावावरती 1 गुण काउंट केला जातो या स्पर्धेच्या नुसार. प्रत्येक निर्धाव चेंडू गणित गोलंदाजाला 1 गुण दिला जाणार आहे. एक अनोखी स्पर्धा आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो. अनोखी कन्सेप्ट आहे. प्रत्येकाला सामान्य आहे. यावेळचा चेंडू कव्हर पॉइंटमध्ये खेळण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू निर्धाव आला. सेजल 11 विंधणे विपक्ष आपण मॅच एन्जॉय करताय ती म्हणजे मुंगा अँड एके पॅकर्स धुतूम या 2 संघांमध्ये. वैभव पाटील बऱ्याच ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याला मागणी असते. यावेळचा चेंडू आता मात्र एका फलंदाज क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू डीप मध्ये चालला होता. अडवण्यासाठी प्रयत्न झाले जरूर तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा मिळाल्या जातात आणि या धावसंख्येला सुरुवात होती. तेराच्या रन रेटने चालावं लागणार आहे. 30 मध्ये 65 बनवायचे आहेत. रिव्हर्स फुल टॉस करण्याचा हा प्रयत्न चेंडू मिड ऑन कडे आलाय. 1 मिळाली जाते आणि या 21च्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 3 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. अक्रूल पाटील 4 चेंडूमध्ये ज्यानं 3 आतापर्यंत दिल्यात. प्रतीक पाटील 4 चेंडू फेस केले ज्यानं 3 आतापर्यंत केलेत. वैभव नॉन स्ट्राईकला आतापर्यंत सलग 4 चेंडू उभा आणि अक्रूलच्या गोलंदाजीला आणि प्रतीकच्या फलंदाजीला सध्या तो निहाळतोय, अनुभवतोय, परीक्षण करतोय. संघमालक मयूर ठाकूर, अक्षय नारंगीकर आहेत या संघाचे. यावेळचा चेंडू गुडलेन स्पॉटवरनं आपण पाहू शकाल काय झपकन निघून गेलाय. टेक ऑफ झाल्यानंतर बॅट्समनला बीट करून जाणार हा चेंडू होता. यशस्वीरित्या गोलंदाजाने हाताळलेला हा चेंडू निर्धाव आला. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा चांगलाच म्हणावा लागेल कारण त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये. त्यामुळे तो चांगला चेंडू म्हणावा लागणार आहे. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर फ्लाय झालाय. जाऊन सरळ स्क्रीनवरती आदळतोय. खेळाडूने या षटकाची शेवट मात्र गोड केला. आलाय षटकार. संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 9 धावा.
पहिलं षटक 9 धावा आल्या, 13ची सरासरी आहे. पैकी आतापर्यंत धावासंख्या आली 9, ज्यामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज अक्रूरने हाताळलेले ते षटक यशस्वी राहिले. त्यानंतर स्क्रीनवरती सध्या आपण पाहू शकाल एकीकडे बॅट्समन प्रतीकला आपण पाहतोय. यष्टीरक्षक थोडीशी फिल्डिंगमध्ये विशिष्ट परिवर्तन करताना दिसत आहे. गोलंदाज सुजल नवाले, टीम कॅप्टन, संघनायक, सरसेनापती, महत्वाचा खेळाडू, संघाचा म्होरक्या, जो मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज सुजल नवाले आलाय. पॉवर प्ले नंबर 2 ओव्हर द विकेट. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून चालाय. अव्वांतर चेंडूने षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुजल. अव्वांतर चेंडूने पहिलं दशक धावफलकावरती लागलं जात आहे. धावा संख्या होत्यात बिनबाद 10 धावा. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग सीझन 1 सध्या तुम्ही एन्जॉय करता. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर निघणारा सलग दुसरा हा अव्वांतर चेंडू गोलंदाज हातात असताना हे सर्व होत असतं. जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आलं ना की थोडीशी ही गडबड होत असते. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला स्वतःला मेंटली प्रॉपर फिट ठेवून त्या आत्मविश्वासाने मैदानामध्ये खेळ करावा लागणार आहे. सलग 2 चेंडू अव्वांतर आलेत. 65 करायचे आहेत, पैकी 11 आतापर्यंत आल्यात. यावेळचा चेंडू आता मात्र फसवलाय. यू मिस आय विल डेफिनेटली इट. सुरुवातीचे 2 प्रयत्न कदाचित यासाठी होते आणि ते मात्र यशस्वी झाला. फलंदाज पहिला प्रतीक पाटील होतोय. क्लीन बोर्ड. या स्पर्धेसाठी स्पेशल कॉन्ट्रीब्युशन राहिलंय सन्माननीय मराठी उद्योजक भावेश दिलीप घरत, कुमार भावेश दिलीप घरत यांच्या वतीनं तब्बल 5,555 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळालाय. स्पेशली थँक्स भावेशजी. जासी गावातील एक मराठी उद्योजक. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळला. चेंडू लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 1 बाद 12 वरती. यावेळचा चेंडू सरळ चाललाय. चला सुनीलजी पाटील आपण संपर्क साधा. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 13 धावा. 13च्या सरासरीनं चालायचं आहे, परंतु 4 चेंडू तुम्ही एक्स्ट्रा खालेत. ही बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं आपण सूचित करूया. 14.86चा रन रेट. बराचसा बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहतोय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, सॉरी अंपायर रिव्ह्यू आहे. ओके, एक्झॅक्ट काय घडले अंपायर रिव्ह्यू आहे आणि लाईनच्या बाहेर पडलं की चेक केलं जाणार आहे. एक्झॅक्ट काय घडलं हे थर्ड अंपायर तुम्हाला कळवतीलच.
चला तुम्ही फिल्डिंग लावून रेडी राहायचं आहे. बॅट्समन चेंज नाही, काही नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही फिल्डिंग लावून रेडी राहा. ऍक्च्युली बॉल पट्टीच्या आतमध्ये आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो एक्झॅक्ट असेल तो तुम्ही देऊ शकता. येस, इट्स अ वाईट बॉल. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्पेशली थँक्स टू लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कूल. ॲडमिशन ओपन आपण घेऊ शकाल. स्पेशल पार्टनर आहेत. आणि व्हाईट बॉल सरळ 2 आलेत, त्यामुळे आता मात्र धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. तुम्ही 4 आहेत ना, त्यासाठी 4 जण आपण तेवढे सेकंद जातातच जातात. चालेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावा किती लागली जाते ती म्हणजे 17 धावा. 17 धावा होत आहेत. 1.4 चेंडूचा खेळ झाला. 20 मध्ये आता 48 बनवायचे आहेत. 20 चेंडू 48 धावांची गरज. 20 चेंडू 48 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र क्या बात आहे, एक पल्लूस खूप पाहायला मिळाला. बॅट्समन ऑफस्टमच्या बाहेर निघाला, एक गुडघा फोल्ड केला आणि मात्र लॉंग लेग कडे खेळलेला हा फटका. बॅट्समन परेश पाडीच्या बॅटमधून हा आलाय षटकार. धावा संख्या होती 23 धावा. एक बाद 23. यावेळचा चेंडू चांगला आहे, निर्धाव चेंडू आलाय. धावा संख्या स्थिर धावा संख्या आहे 23 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. धावा संख्या होती 23. एक बाद 23. उर्वरित आता मात्र 18 मध्ये 42 बनवायचे आहेत. चला जास्त टाइम घेऊ नका. ऑलरेडी आपण मागच्या षटकामध्ये जवळजवळ 10 चेंडू टाकलेत. निर्धाव चेंडूवाल्या संघाची धावा संख्या आहे 23 धावा. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र मिस केला जातोय. हाफ ट्रॅकर चेंडू बाउन्स करतोय, बॅट्समनला फसवलं जात आहे. आणखी एक चेंडू निर्धावाला. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. 16 मध्ये 42 राहिल्यात. 16 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू सुद्धा बॅट्समनला बीट करून जाते. सलग तिसरा चेंडू निर्धावाला. समोर बेस्ट वर्सेस बेस्ट मी म्हणेन, कारण फार मोठं नाव आहे वैभव पाटील हे सुद्धा.
बऱ्याच ठिकाणी आपण वैभवला मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी जाताना पाहत असतो आणि तो तिथे चांगली कामगिरी सुद्धा करतो. स्पेशली मुंबईमध्ये होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये वैभवला मागणी असते. तो सध्या मैदानामध्ये खेळतोय. गॅपमध्ये चेंडू टाकलाय, गोळीच्या वेगानं चेंडू चाललाय, अडवला जातोय. एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटलाय आणि ती सुद्धा पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वाढली जाते. धावसंख्या होती कासवाच्या गतीनं 25 वरती. 14 मध्ये 40 राहिल्यात. 14 चेंडू 40 ची गरज आहे. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळाय. प्रोटेक्शन आहे तिथे, मात्र झेल सुटलाय. फक्त एक मिळाली आहे. सेजल 11 विंधणे हा संघ जणू काही मैदानामध्ये गोलंदाजांचा तोफखाना घेऊन उतरला असं म्हणावं लागेल. प्रत्येक जण सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल, राजेंद्र पाजेस चिरली या संघाच्या विरोधात खेळत असताना सुद्धा त्या धावा त्याने डिफेंड केल्या, सामना जिंकून दाखवला. यावेळचा चेंडू शॉर्ट पॉईंटकडे चेंडू आला, तोपर्यंत मिळाली सिंगल आणि या सिंगलनं धावसंख्या 1 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या होते 27 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. या 3 षटकांमध्ये धावसंख्या 65चा पाठलाग करत असताना एक बाद 27 धावा. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक झाला. पहिलं षटक आपण पाहूया. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अक्रूलनं 9 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुजल नावाले आला, ज्यानं 10 चेंडू जरी टाकले असले तरी फक्त 14 धावा दिल्यात. हे सुद्धा विसरून चालणार नाही. एक विकेट प्राप्त केली. आणि तिसऱ्या षटकासाठी अक्रूल आला, ज्या अक्रूलनं फक्त 4 धावा देऊन षटक संपवलं गेलं. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 65चा पाठलाग करताना मुंगान एके पॅकर्स या टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा फलकती लागली जाते ती 27 धावा येणाऱ्या 12 मध्ये 38 बनवायच्या आहेत. 12 चेंडू 38 धावांची गरज. यापुढील सामन्याची नाणेफेकी ऑलरेडी झालेली आहे. चौथा सामना आपण यापुढील चालू करणार आहोत. प्रत्येकी एक सामना गमावल्यानंतर पुन्हा एकदा मात्र मैदानामध्ये स्वर्गीय विजयनारायण स्मृती वेशवी आणि यांच्या विरोधात राधेय एंटरप्राइजेस चिर्ले या 2 संघांमध्ये आजच्या दिवस रात्रकालीन फॉर्मॅटचा चौथा सामना आपण अनुभवणार आहोत. चला, ड्रिंक ब्रेक संपला. आता लगेचच तुम्हाला मॅच चालू करायची आहे. चौथं षटक गोलंदाज सुशांत भगत आला. या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळालं होतं तो सुशांत आला. 2 धावांचं षटक ज्यानं हाताळलं होतं तो सुशांत भगत आला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. दादरपाडा टेनिस क्रिकेटमधील एक अपकमिंग यंग स्टार सुशांत नंदन भगत या खेळाडूचं नाव आहे. स्वभावाने एकदम शांत आणि संयमी असणारा, परंतु मैदानामध्ये जेव्हा गोलंदाज म्हणून येतो ना तेव्हा भल्या भल्या फलंदाजांना सुद्धा तो शांत बसवत असतो. असा हा सध्याच्या घडला मैदानामध्ये आलाय. परंतु तो सामना वेगळा होता. या सामन्यामध्ये काय घडेल, 12ला 38 करायचे आहेत. यावेळेस मात्र बॅकफुटवर देऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु सुशांत भगत एका अनोख्या अंदाजानं गोलंदाजी करतोय. त्याच्याकडे एक वेगळी कला आहे. त्याचे पडलेले चेंडू जास्त बाउन्स होताना दिसत नाहीत. बॅट्समनला अडचण निर्माण करून जातात आणि त्या अडचणीमध्ये आतापर्यंत फलंदाज अडकलेत. 11 मध्ये 38 करायचे आहेत. 11 चेंडू विजयासाठी 38 धावांची गरज आहे. 11 चेंडू 38 धावा, 38 धावा, 11 चेंडू असं समीकरण आहे. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय, परंतु प्रॉपर म्हणणार नाही.
चेंडू शॉर्ट लेगकडे आलाय, अडवला जातोय. लॉंग लेगकडे जात असताना चेंडू एका टप्प्याने अडलाय, तोपर्यंत 1 मिळाली आहे. आता 10 मध्ये 37. मध्ये 38 करायचे आहेत. विजयासाठी 37 धाबांची गरज आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 28 धाबा. 1 बाद 28. यावेळचा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, एका टप्प्याने चेंडू अडला जातोय. फक्त 1 मिळाली आहे. चांगली गोलंदाजी हाताळत असताना सध्या सुशांतला आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसरं 4चं आणि हे चौथं. 3 मध्ये फक्त आतापर्यंत ज्यानं 2 दिल्यात. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय, उडाला आणि टिपलाय. खेळाडू क्रमांक 2 परेश पाटील हा मात्र होतोय झेलबाद. आठ मध्ये आता 36 बनवायचे आहेत. 8 चेंडू 36 धाबांची गरज आहे. मुंगा अँड एके पॅकर्स धुतुम या संघासाठी क्षमता आहे त्यांच्याकडे, त्या क्षमतेला त्यांना न्याय द्यावा लागणार आहे. पण दुसरीकडे ज्या पद्धतीनं दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये ज्या मानसिकतेने लढतायत ना सेजेल इलेव्हन विंधणे, त्यांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागणार आहे. यावेळचा फटका डीप स्क्वेअर लेगकडे खेळलाय. जज करण्यासाठी क्षेत्ररक्षक पोहोचला आणि केलाय सुद्धा. आल्या पावली माघारी जावं लागते. खेळाडू क्रमांक 3 संदेश पाटील अतिशय दुःखद संदेश आपल्या संघासाठी देऊन मैदानातून बाहेर येत असताना खेळाडू झाला झेलबाद. चौथा खेळाडू मैदानामध्ये मैदानातून बाहेर येताना आता मात्र 5व्या मैदानामध्ये गेलाय. प्रवीण वाघमारे ज्याचं नाव आहे, चर्चेमध्ये राहिला होता प्रवीण. 13,000 पॉइंटला ज्याला खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये घेतला होता तो प्रवीणाला यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र मिसमॅच. चांगलं षटक हाताळलं जातं आणि पुन्हा एकदा मात्र कौतुक केलं जाईल. ते मात्र फक्त 2 धावांचं षटक हाताळलंय गोलंदाज सुशांत भगत. फार महत्वाचं षटक हाताळलं गेलं गोलंदाज सुशांत भगत यानं. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या असा सुशांत भगत चौथं यशस्वी षटक हाताळत असताना त्याचं विशेष कौतुक केलं जातं. अगोदरच्या सामन्यापेक्षाही चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय आमच्यासारख्या समालोचकांनी ज्या समालोचकाचे अनेक शब्द ऐकले, ज्या समालोचकाचा आम्ही नेहमी ज्या समालोचकाला आम्ही आदर्श म्हणून समजून राहिलो, या परिसरातील एक अभ्यासू तंत्रशुद्ध पदवीधर समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदराने पाहतो असे बाळू म्हात्रे, मॅन फ्रॉम एकडगर यांचं आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूया आपण सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. सन्माननीय बाळू म्हात्रे, मग स्पर्धा क्रिकेटची असेल, स्पर्धा व्हॉलीबॉलची असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये जे स्पोर्ट्समॅन म्हणून ज्यांना आम्ही नेहमी पाहिलं आहे असे सन्माननीय बाळू म्हात्रे
एक अभ्यासू व्यक्तिमत्व यांचं आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूया आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. एक तंत्रशुद्ध समालोचक कसा असावा, माणसाची शब्दफेक कसे असावी, माणसाची स्मरणशक्ती कशी असावी, अभ्यास कसा असावा, वाचन कसं असावं, हे ज्यांच्या वागण्यातून बोलण्यातून चालण्यातून आम्ही नेहमी कित्येक वर्ष अनुभवलं, अशी सन्माननीय बाळू म्हात्रे साहेब एकडगर यांचं आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूया की आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र फसवला गेला. सोपं नाहीये वैभव पाटील सारख्या फलंदाजाला शांत बसवणं, परंतु हा पराक्रम आज मैदानामध्ये करून दाखवलाय सेजल 11 विंधणे संघाच्या प्रत्येक गोलंदाजानं. वैभव पाटील हे नाव फार मोठं आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये, रायगड टेनिस क्रिकेटमध्ये वैभव पाटील हे नाव फार मोठं आहे, पण आज मैदानामध्ये त्याच वैभवला कुठेतरी शांत बसवलंय. 5 मध्ये 36 करायचे आहेत. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू डीप मिड विकेट कडे चला 1 मिळाली जाते आणि या एकीच्या पलीकडे जास्त काही मिळणार नाही. 30-65चं समीकरण 4-35 वरती आलाय. सोपं नाही आहे. मी म्हणेन 26 चेंडूमध्ये फक्त 30 धावा खर्च केल्या सेजल 11 विंधणे संघाने. फार मोठी कमालीची कामगिरी राहिली आहे. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चेंडू निर्धावाला. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. स्ट्रॉंग झोन त्यांची गोलंदाजी असं म्हणावं लागेल. आता चांगली गोलंदाजी हाताळत असताना सध्याच्या घडला पण सेजल 11 विंधणे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला आपण पाहता. आणखी एक चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडू होताना दिसतात. उर्वरित चेंडू बाकी राहिले ते 2 आणि विजयासाठी 35 करायचे. आता 9 जरी मारला ना तरी काही फरक पडणार नाही अशी कंडिशन सध्या मैदानामध्ये झाली आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ऋतुज घरात आलाय. चिरल्याचा हा ऋतुज फलंदाजीमध्ये विशेष काही करू शकला नाही, पण गोलंदाजीमध्ये जो उजवा ठरलाय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र मिस केला जातोय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. हे म्हणजे असं झालं शर्टाचा पहिला बटन लावताना चुकलं की बाकीची बटणं आपोआप चुकत जातात. मैदानामध्ये जणू काही मुंगाने एके पॅकर्स या संघाच्या बाबतीत तेच घडलंय. सुरुवातच त्यांची डावाची थोडीशी मात्र कडबडीत झाली आणि शेवट सुद्धा तसाच अगदी होताना जड अंतःकरणानं त्यांना हा एक्सेप्ट करावा लागतोय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण रिद्धेशला सुद्धा पाहणार आहोत राधे एंटरप्राइजेस मध्ये. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव गेला आणि हे षटक सुद्धा यशस्वी हाताळलं गेलंय. जवळजवळ 34-35 धावांनी